इगतपुरी तालुक्यातील मालुंजा या गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यामध्ये पीडित अल्पवयीन मुलीस दुकानातून वस्तू आणण्यासाठी संशयित आरोपींनी सांगितलं। त्यांच्या सांगण्यावरून पीडित मुलगी आपल्या बहिणीसह दुकानात जात असताना कुणीही पाहत नसल्याचा तसंच अंधाराचा फायदा घेत या संशयितांनी मुलीस उचलून निर्जन स्थळी नेलं। सोबत असलेल्या लहान बहिणीला ओरडू नये यासाठी पकडून सख्या बहिणीसमोरच 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 5 तरुणांनी आळीपाळीनं बलात्कार केला। हा प्रकार मध्यरात्रीपर्यंत सुरू होता, तर दुसरीकडे मध्यरात्रीपर्यंत या मुलीचे आईवडील मुलीचा शोध घेत होते। दरम्यान नराधमांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडित मुलीने आईवडिलांजवळ ही सगळी घटना कथन केली। यानंतर दुसऱ्या दिवशी आईवडिलांनी पीडित मुलीसह वाडीवरे पोलीस स्टेशन गाठलं। या पीडित मुलीने संशयित आरोपी गावातीलच असल्याचं सांगितल्यानंतर वाडीवरे पोलिसांनी पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक तैनात केलं आणि गुन्हा घडल्यानंतर 24 तासांच्या आतमध्ये आरोपींना जेरबंदही केलं। राहुल गवळे, शशिकांत गवळे, संदीप गवळे, रोहित गवळे, राहणार मालुंजा, जिल्हा नाशिक अशी या नराधमांची नावं आहेत। या नराधमांना इगतपुरी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं या नराधमांना 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवरे पोलीस करतायत। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, इगतपुरी।